नमस्कार. कला, खाद्य आणि संस्कृती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अत्यंत पौष्टिक अशी हळीव लाडूची रेसिपी पाहणार आहोत. याला आळीव, हळीव किंवा आलीम असेही म्हटले जाते. साहित्य: नारळाच्याच पाण्यात भिजवून घेतलेले 1 वाटी आळीव, 2 मोठे नारळ खोवून घेतलेत, 2 वाट्या गूळ, 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पूड. आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे आपण वेलची किंवा जायफळ एकच घालायचं असेल तरी घालू शकतो. सर्वप्रथम कढई गरम करून मी त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं आहे आणि त्या तुपावर आपण हा खोबऱ्याचा चव छान परतून घेणार आहोत. 3 ते 4 मिनटं हा खोबऱ्याचा चव चांगला परतून घेतला की लाडू थोडे जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. आळीव हे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असे असतात. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, फायबर हे सगळं असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. तसेच केस आणि त्वचेसाठीही अत्यंत उपयुक्त असे आळीव मानले जातात. हे लाडू आपण थंडी, पावसाळा अशा काळामध्ये खाऊ शकतो. त्यामध्ये आता 2 वाट्या गूळ घालून हे सर्व मिश्रण मी छान मिक्स करून घेते. हे लाडू करायला अत्यंत सोपे असतात. ना पाक करायची कटकट काहीच नाही. फक्त तिन्ही मिश्रणं छान एकत्र करून त्याचा घट्ट गोळा झाला की आपण लाडू बांधायला घेऊ शकतो. करायला सोपे आणि तितकेच गुणकारी असे हे लाडू आहेत. अगदी नवीन शिकणारी लोकंसुद्धा करून बघू शकतात. असं हे सगळं एकजीव झालं, छान असा घट्ट गोळा व्हायला लागला की यामध्ये आपण आता वेलची पूड आणि जायफळ पूड मिक्स करणार आहोत. हे छान एकत्र करून घेतलं की आपण थंड करायला ठेवायचे. आपण बघू शकता आता या पद्धतीने तो घट्ट गोळा व्हायला लागलेला आहे. आता याचे छान लाडू बांधून घेऊया. फार मोठा लाडू करायचा नाही, कारण हळीव तसे उष्ण असतात. त्यामुळे दिवसाला एकच लाडू साधारण खाल्ल्याचा फायदा होतो. लहान मुलांना ते खूप आवडतात, त्यामुळे एक नाही तर अजून जास्त खाण्याची इच्छा त्यांना होते. परंतु देताना 1 लाडूच दिलेला केव्हाही बेटर. हे लाडू जनरली गरोदरपणानंतर म्हणजेच डिलिव्हरीनंतर आईला दिले जातात. त्याच्यानी बाळासाठी दुधाची वाढ चांगली होते, त्यामुळे त्यावेळेसही लाडू जास्त खाल्ले जातात. तसेच कंबरदुखी वगैरे हे त्रास यांनी कमी होतात. अशा पद्धतीने हे सगळे लाडू आपण आता वळून घेणार आहोत. मी घेतलेल्या प्रमाणात माझे साधारण 25 लाडू तयार होतात. 1 वाटी आळीव जर असतील, अगदी आपली रोजचीच वाटी मध्यम आकाराची, त्या वाटीने मी आळीव भिजवून घेतले होते. त्या प्रमाणात माझे 25 लाडू तरी तयार झाले आहेत. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.